मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी। विश्व मंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणाकरता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट करावी असे ज्ञानियांचे राजे, योगियांची माऊली, साधकांचे मायबाप, महाकैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि या ज्ञानरूपी मंदिराच्या कलशस्थानी असणारे जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत देहुनिवासी तुकोबाराय। या तुकोबारायांचा चार चरणांचा बहुतांशी सर्वांच्याच पाठांतरातला नित्याचा असणारा हा अभंग की प्रस्तुत ठिकाणी नरदेहाचं महत्व वर्णन करणारा अशा स्वरूपाचा विठ्ठल बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की कैलासवासी काशीबाई बाबासाहेब केदार यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्रित जमलो। पाठीमागे असणारा त्यांचा संपूर्ण परिवार, या परिवाराने या ठिकाणी निमंत्रित करावं। श्री दत्तात्रय बाबासाहेब केदार, त्याचप्रमाणे त्यांचा इतर संपूर्ण परिवार आणि आदरणीय हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य श्री माऊली महाराज खोटे की ज्यांनी अत्यंत आत्तापर्यंतचा असणारा वारकरी संप्रदायाच्या संपर्कानुसार, कारण प्रत्यक्ष भेट तर नव्हती, मात्र सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे संपर्क साधला जावा आणि आपल्या गावात येण्याचा योग यावा आणि या कीर्तनरूपी सेवेकरता आल्यानंतर खरंच की ज्या ठिकाणी भगवंताचं भजन नामचिंतन कुठल्याही कारणास्तव का असेना, परंतु हे नामचिंतन करत असताना तुमच्या आमच्याकडनं घडणारं भजन नामचिंतन जाणाऱ्या व्यक्तीला तिळतिळ पुण्य समर्पित करत असतं। म्हणून जेवढं शक्य असेल तेवढं हरिकीर्तन, ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, तर्पणादी विधी की ज्या वर्षश्राद्धरूपी संस्काराच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्रित यावं। विठ्ठल आतापर्यंत तुम्ही आम्ही करत असलेलं हे दानधर्म विधी ज्या निमित्तानं केलं जावं, अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, तर्पण, दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध, मनुष्य जन्माला यावा, मुळातच 5 संस्कार आहेत। 5 मुख्य महत्वाचे संस्कार, 16 संस्कारांपैकी जीवाना जन्माला यावं मुळातच ब्रह्म आहे, परंतु जन्मास आल्यानंतर व्यावहारिक नाव दिलं जातं तो नामकरण संस्कार। जीवाना मोठं व्हावं, शिक्षण घ्यावं, विवाह योग्य व्हावं आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं केला जावा तो विवाह संस्कार। तिसरा अंतिम अटळ की या नरदेहातनं आत्मा बाहेर पडावा तर पार्थिव देहावर केला जाणारा दाह संस्कार, अंतिम संस्कार। चौथा संस्कार 10 दिवसांपर्यंत ब्रह्मांडाभोवती फिरणारा जीव इहलोकाची यात्रा संपूर्ण परलोकाच्या यात्रेकरता निघावा तो दशक्रियाविधी संस्कार। आणि 11 ते 11.5 महिन्यांमध्ये 47 गावांचा प्रवास पूर्ण करत आजच्या दिवशी येणारा वर्षश्राद्ध संस्कार। मग तुम्ही आम्ही वर्षश्राद्ध संस्काराच्या निमित्तानं एकत्रित येतो, पण गेली वर्षानुवर्ष हे केलं जातं। मग का करायचं, कशा करता करायचं? बाकीची माणसं करतात म्हणून आपणही करायचं, कोणीतरी सांगितलं म्हणून करायचं, का करायचं, कारण काय? तस्मात शास्त्र प्रमाणं ते कार्यकारी व्यवस्थित। कुठलीच गोष्ट विनाकारण कधीच केली जात नाही आणि जर केलीच तर फजिती झाल्याशिवाय राहत नाही। कशी? जसं नुकतंच लग्न व्हावं आणि नवी सुनबाई गावात यावी। नवी सुनबाई गावात आली आणि पहिलाच सण आला तो वटसावित्री पौर्णिमेचा की ज्या वटसावित्री पौर्णिमेच्या सणाला महिला मंडळ तुम्ही आम्ही लिंबाच्या झाडाला फेऱ्या मारायला जातो, बरोबर ना? अय मावश, काहाच्या आवाज येतोय ना? क्लिअर येतोय नक्की? वडाच्या झाडाला, बरोबर ना? नाही कसं असतं, भाषेत फरक, तशी पद्धतीत फरक का काय? झाला असं कीर्तन सेवेकरता गेलो आणि गेल्यानंतर जिथं कीर्तन होतं, कीर्तनाच्या आधी मला चहा घ्यायची सवय, मावशींना म्हटलं जरा चहा ठेवता का? मावशी चहा ठेवायला म्हणून गेल्या, मी आपली सहज फिरत फिरत किचनमध्ये गेले आणि उभीच होते, त्या मावशी मला म्हणतात, माय अगं बशी घे। आता मला वाटलं मला चहा प्यायचा म्हणलं मलाच बशी घ्यावं लागेल, मी आपलं किचनमधनं बशी काढली आणि मावशीच्या हातात टेकवली ही बशी। म्हणले माय अगं तशी बशी नाही ग, तू खाली बशी घे। भाषेचा फरक किंवा ज्या ठिकाणी पद्धतीचा फरक, पण भारतीय पद्धतीमध्ये वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या जातात। सुनबाईनं भरजरी शालू नेसला, सजवलेल्या पूजेच्या हातात ताट आहे, पाण्याचा कलश आहे, नटून थटून गावातनं सासूबाई सोबत निघाली। पण पाहिलं गावातल्या बाकीच्या बायांनी, बाकीच्या महिला वर्गानं बघितलं, माणसाकडे काहीतरी विशेषत्व असलं
की त्याचं आकर्षण वाटल्याशिवाय राहत नाही. आता बायांना वाटलं चला बा मोठ्या घरची आहे, आपण पण यांच्या मागं जावं, म्हणून 5-25 महिलांचा ग्रुप गोळा झाला आणि सासू सुनाच्या पाठी चालू लागला. चालता 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 वडाचं झाड जवळ आलं. पण गंमत अशी झाली, पुढे जी सुनबाई होती ना त्या सुनाच्या पाठीला आली खाज. आमच्या संगमनेरी भाषेत त्याला वचका म्हणतात बरं. खाज असा रोग आहे जो खाजवल्याशिवाय जाणार. सुनेला प्रश्न पडला, ताट आणि तांब्या जर खाली ठेवलं तर महिला मंडळ काय बोलन त्याचा तपास. ती जरा हुशार होती, शिकलेली होती, तिने डोकं लावलं. तिला जवळ एक विजेचा बंद पडलेला खांब दिसला. त्याच्यावर कवा लाईटच नाही तेव्हा ते बंदच पडेल. लाईटीचा खांब दिसला, ती त्या खांबाजवळ गेली, खांबाला जाऊन आपली पाठ घासली. तिच्या पाठीची खाज गेली. पण पाहिलं कुणी ग मावशा, मागच्या पांडुरंगानं, मागच्या बाईंनी. त्यांना वाटलं शहरी पोरगी आहे, शिकलेली आहे, तालेवार घराण्यातली आहे, यांच्या शहराकडं अशी काहीतरी विशेष पद्धत असावा. बायांनी विचारच केला नाही. जी यायची ती खांबाला पाठ घासायची, मग दोर गुंढाळायची. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, घाव घातले मागे पुढे. कोणी एकानं केलं म्हणून नाही, माझ्या मुखाचं सांगत नाही. भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायात 41व्या श्लोकामध्ये वर्णन येतं. संकरो नरकायेव कुलग्नानाम कुलस्य पतंती मित्रो हे शामनुक्त पिंडोदकः क्रिया. पिंडदानाची या क्रिया जर लुप्त पावल्या, आमच्याकडनं घडल्या नाहीत, तर कुटुंबाचा संकर म्हणजे नाश झाल्याशिवाय सुद्धा राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. पितृदोष जर घराला लागला समजायचं कसं. घरातला कर्ता पुरुष एकाएकी आपत्कालीन मरण पावत असेल, घरातल्या कर्त्या पुरुषाचं अपघाती निधन होत असेल, तर कदाचित पितृदोष असण्याची शक्यता आहे. किंवा घरामध्ये एखादं कार्य निघतं, अन्नधान्य भरपूर असतं, पण केलेल्या प्रसंगाला कधी पुरत नाही, किंवा उरलंच तर जनावरांच्याही मुखाला लागत नाही, ते तसंच वाया जातं. पितृदोषी असू शकतो. किंवा घरामध्ये एखादा मुलगा आहे, एखादी मुलगी आहे, लग्नाचं वय झालं, उपवर झालंय, तुम्ही माणसं चांगली, तुमचं आचरण चांगलं, त्या मुलाचं मुलीचीही नीतिमत्ता चांगली, तरी सुद्धा योग्य वेळी विवाह कार्य जमत नाही, लग्न कार्य जमत नाही, जमलीच तर टिकत नाही. पितृदोषी असू शकतो. किंवा घरात दोघं भाऊ आहेत, आनंदानं गुण्या गोविंदानं राहत होते, एकाची फार प्रगती व्हावी, एकाची फार अधोगती व्हावी. पितृदोषी असू शकतो. कितीतरी लक्षणं. या पितृदोषाचं निवारण करायचं ठरलं तर कधी, कुठे, केव्हा, कसं. त्र्यंबकेश्वराला कपर्दिकेश्वराच्या मंदिरासमोर कुशावर्तामध्ये स्नान करून 5 दिवसांचा करावयाचा विधी सांगितला जातो. मग त्रिपिंडी, सपिंडी, नारायण नागबली, कालसर्पदोष, ज्या त्या दोषानुसार तिथं निवारण होतं. पण मुळात हा दोष लागूच नये याच्याकरता आजचा असणारा हा संस्कार. विठ्ठल विठ्ठल. मग गेली वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही ऐकत आलोय की जन्माला आला तो कधी ना कधी तरी जाणार आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका उपजना पिता मरण सांगाती उपजना पिता मरण सांगाती उपजना पिता मरण सांगाती मरती उपजती सने
केला की ज्या क्षणाला जन्मास यावं. हॅलो हॅलो आवाज जरा जास्तच घुमतोय, काही क्लिअर कळत नाहीये. विठ्ठल विठ्ठल जन्मास येणारा मनुष्य कधी ना कधीतरी जाणार. ज्याचं बारसं झालं त्याचं 13वं होतच असं म्हणतात नाही का. मग कुणीही असू दे, जीव जंतू पशु मात्र मनुष्य. आता महिला मंडळ पुरुष मंडळी सांगणारे थकलेत आणि ऐकणारे थकलेत नाही का. हजारो कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, कथाकार आहेत आणि माझ्यापेक्षा जास्त 10व्या वर्ष श्राद्ध तर इथे लोकांनीच खाल्लेले दिसत येत. जन्माला आला तो केव्हा ना केव्हा तरी जाणारच आहे, हे आम्हालाही माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल जन्मास आलेला मनुष्य केव्हा ना केव्हा तरी जाणार हे आम्हालाही माहिती आणि तुम्हालाही माहिती आहे. पण जरा वेगळं सांगायचं, जन्माला आलेला माणूस कधी ना कधीतरी जाणारच, पण येणारं मरण सहज व्हावं, साधं व्हावं, सोपं व्हावं म्हणून भगवंताची शरणागती आहे. जायचं तर आहेच आहे, पण कमीत कमी ते मरण सहज व्हावं, साधं व्हावं म्हणून नरजन्माचं महत्व आम्हाला कळावं. मृत्यू क्षणी होणाऱ्या असंख्य यातना हजार विंचवांनी दंश कराव्यात एवढ्या कठीण सांगितल्या जातात. आता एक विंचू जर चावला तर किती यातना होतात, वेदना होतात. मला तर काय अनुभव नाही, पण मी लोकांचं ऐकून आहे का एक विंचू चावला तर त्रास होतो, मग हजार विंचवांनी दंश करावा एवढ्या यातना मरताना होतात. माझ्या मुखाचं सांगत नाही, भागवत कथा सांगतात शौनकादी ऋषीमुनी. कुणाला? राजा परीक्षितीला. राजा परीक्षिती म्हणजे तरी कोण? गर्भावस्थेमध्ये असताना साक्षात भगवंत दर्शन देतायत. जन्माला आलेल्या लेकरानं परीक्षण करायला सुरुवात केली की जो गर्भात दिसला तो नेमका कुठे आहे. परीक्षण केलं म्हणून नामकरण झालं परीक्षिती. भगवंताचा वरदहस्त आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचं किती कृपा छत्र आपल्यावर असू द्या, अहंकाराची बाधा झाली का होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत. अहंकारानं उन्मत्त झालेल्या राजा परीक्षितीला श्राप मिळाला. थोडं कमी आवाज. अहंकारानं परीक्षिती राजाला ग्रासावं आणि श्राप मिळावा की हे राजा परीक्षिती 7 दिवसात तुझा मृत्यू होईल. मग आता काय करायचं? श्रवण भक्ती करण्यास प्रारंभ केला. कानानं ऐकणं, श्रवण करणं वाटतं तेवढं सोपं नसतं. कीर्तनाला जरी बसलेत तरी निम्म्यांची मनं घरीच असतील, कामावर कधी जाईन बाई नाही का. माणसाचं मन चित्त स्थिर करणं अवघड. आणि ज्या क्षणाला श्रवण भक्ती करायची, कधी कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका, कधी कुणाच्या वयावर जाऊ नका. काय सांगावं, भगवंत कधी कुणाच्या मुखारविंदात काय वदवून घेईल आणि तुम्हाला आम्हाला दृष्टांत देईल सांगू शकत नाही. बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखातनं एखादं वाक्य असं यावं की ऐकणाराचं अंतःकरणावर कोरलं जावं. बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखातून एखादं वाक्य असंही यावं की नकळत भक्तीची बीजं आमच्यात रोवली जावीत. म्हणून काय ऐकतो, किती ऐकतो, कसं ऐकतो यालाही महत्व आहे. ज्या क्षणाला भागवत कथा ऐकतायत पण 6 दिवस झाले अंतःकरणातली जगण्याची आसक्ती कमी होत नाही. शौनकादी ऋषीमुनी कथा सांगतात की ऐक राजन, तुझ्यासारखा कोणी एक सार्वभौम राजा अरण्यामध्ये जंगलामध्ये शिकारी करता गेला. दिवसभर भटकला, मनासारखी शिकार प्राप्त झाली नाही. संध्याकाळच्या वेळेला राजा दमला, थकला, भागला, निवारा शोधू लागला. एक झोपडी दिसून आली. झोपडीच्या दिशेनं जायला सुरुवात केली तर घाणेरडा वास यायला लागला, दुर्गंध यायला लागली. आत डोकावून बघितलं तर म्हाताऱ्या आई बसलेल्या, जागेवरनं उठता येईना. मलमूत्र विसर्जनाचा त्याग तिथंच चाललेला. खाण्याकरता समोर मांस लटकतंय. राजाला किळस आली की ती घाणेरडी जागा आहे आणि इथं कसं राहायचं. पण मनात विचार आला, हिंस्त्र श्वापदांनी भरलेल्या अरण्यामध्ये राहण्यापेक्षा झोपडीच्या दुसऱ्या कोपऱ्यात दिवाय, शेजारी बरी जागा आहे, बसून राहू आणि सकाळच्याला निघून जाऊ. म्हणून राजा त्या आईला विचारतो की आई मी इथे राहू का. आई म्हणली अय भाऊ तू काही इथं राहू नको. म्हणे का आई. अरे बाबा म्हणे तुझ्यासारखी माणसं इथं रात्रभर म्हणून राहायला येतात, पण सकाळी इथून निघायची वेळ झाली का मग मात्र निघायला तयार होत नाही. राजा हसायला लागला. आई वेडे आहेत का, कसली घाणेरडी झोपडी आहे, कुणाला राहावं वाटत असेल. आणि मी तर एक सार्वभौम राजा आहे, माझ्याकडे असले असंख्य राजवाडे आहेत, मला गरज नाही या घाणेरड्या झोपडीची.
राजानं कसं तरी समजावलं आणि राजा रात्रभर वास्तव्यास राहिला. त्या वास्तव्यामध्ये दुर्गंधीचा वास मस्तकात गेल्यानं सकाळी तिथून निघायची वेळ झाली तरी राजा काय निघायला तयार. राजा निघायला तयार नाही. म्हातारे आईनं काठीच उचलली, निघतो का नाही. काठीनं मारायला सुरुवात केली. राजाला त्रास होऊ लागला, वेदना होऊ लागल्या. दृष्टांत संपला. शौनकादी ऋषीमुनी परीक्षिती राजाला विचारतात की राजन सांग, ज्याच्याकडे असंख्य सत्ता, सैन्य, संपत्ती, त्या राजानं त्या घाणेरड्या झोपडीची इच्छा व्यक्त करावी का? राजा हुशार म्हणायचा का मूर्ख? परीक्षिती राजानं उत्तर दिलं. म्हटले महाराज, तो राजा मूर्ख म्हणायचा. स्वतःकडे सगळं काही चांगलं असताना घाणेरड्या गोष्टीची इच्छा व्यक्त करतो तो राजा निश्चितपणे मूर्ख आहे. शौनकादी ऋषीमुनी हसतात. अरे वेड्या, तो मूर्ख राजा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही. तो मूर्ख राजा म्हणजे तुमच्या आमच्या सारखी माणसं आहेत. रात्रभर म्हणून या देहरूपी शरीररूपी झोपडीत राहायला येतात, पण याच्यातनं निघायची वेळ झाली का मग मात्र निघायला तयार होत नाही. मग म्हाताऱ्या आईची काठी म्हणजे यमराजाचा यमदंड जो प्राण खेचू पाहू लागतो आणि आमची जगण्याची आसक्ती मागे ओढू लागते. आणि या ओढाताणीमध्ये या शरीराला, जीवाला होणारा त्रास म्हणजे हजार विंचवांनी दंश करावा एवढ्या यातना. मग असंही जायचंय तसंही जायचंच आहे, कावा ना कावा तरी जायचंच आहे. मग कमीत कमी ते येण्याआधी या नरदेहाचं महत्व आम्हाला कळावं की किती अमूल्य आहे. आणि या अमूल्यत्वाचं उदाहरण देत असताना तुकोबाराय सांगतात, अमूल्यत्व का? कारण या नरदेहाला आल्यानंतर भगवंताचं भजन करण्याचं ज्ञान जे तुमच्या आमच्याकडे आहे ते बाकीच्या कुणाकडे काही ज्ञान नाही कोठे नाही कोठे अनेक हे नाही कोठे अनेक भजन. या नरजन्मास आल्यानंतर भगवंताचं भजन जे घडावं ते तर नरदेहाला इतर देहास गेल्यानंतर नाही. मग हे जर आम्हाला कळतंय मग वळत का नाही? दुर्योधनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात, शिष्टाई करतायत, पण किती सांगितलं तरी फरकच पडत नाही का? दुर्योधनानं सांगावं, महाराज तुम्ही किती समजवा, देवा तुम्ही किती समजवा, पण माझी प्रवृत्तीच तशी नाही, मला कितीही सांगितलं तरी उपयोग. तुम्ही एखाद्याला किती सांगा, आपण म्हणतो ना पालथ्या घड्यावर पाणी ते पाणीच. एखाद्याला किती सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करा, सांगून समजत नाही. कारण आधी प्रवृत्ती बदलता आली पाहिजे तर आम्हाला ते पुढे जमतं, सांगितलेलं कळतं. याच्यात प्रवेश करणाऱ्या गोष्टी अंतःकरणात स्थिराव्यात याच्यासाठी प्रवृत्ती गरजेची. आणि ही प्रवृत्ती शरीरामध्ये भिनावी म्हणून साधू संत आम्हाला शिकवतात, सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि हेच सांगत असताना अमूल्यत्वाचं उदाहरण देतात, नरदेहाच्या दुर्लभत्वाचं उदाहरण देताना सांगतात की हा इतका दुर्लभ आहे का देवादिकांना सुद्धा यावंसं वाटतं अभंगाचं पहिलं चरण.
नरदेहामध्ये जन्माला यावंसं वाटतं ते देवादिकांनी. आणि नव्हे या नरदेहाचं महत्व वर्णन करून सांगत असताना तुकोबारायांनी सांगावं की या नरजन्माचं धन्यत्व जर कुठे असेल तर भगवंताचा दास होण्यामध्ये आहे, समर्पण करण्यामध्ये आहे. की तुम्ही आम्ही भगवंताच्या ठिकाणी समर्पित व्हावं याकरता साधू संत मंडळींनी अनेक प्रकारचे उपदेश केले. कधी हसवत, कधी रागवत, कधी चिडत, कधी खेळवत, अनेक प्रकारानं सांगण्याचा, शिकवण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केला. पण साधू संतांना पण काय माहिती नाही का, आपले कार्यकर्ते किती कट्टर येतात. 100च्या बाटलीवर पक्ष बदलीत येत का साहेब, आम्ही कोणा संग फिरू द्या पण मतदान मात्र तुम्हालाच. आम्ही ज्यांना सांगायचं दादा गळ्यात तुळशीची माळ घाला, त्यानं माळ घातली आणि त्याला झाला कोरोना. आता ते दवाखान्यात गेलं, डॉक्टरनं सांगितलं दादा तुमची तब्येत फार वीक झाली आहे, रक्त राहिलं नाही, कॅल्शियम राहिलं नाही, आता खाल्ल्याशिवाय पर्याय का. दादानं काढलीच गळ्यातली माळ. का इथं हंगामीच वारकरी, वारी आली का घाल माळ, वारी गेली का काढ माळ. टिळे टोपी लावी देवाचे गव्हाळ, टिळे टोपी लावी देवाचे गव्हाळ, वागवी पोटासाठी, वागवी पोटासाठी. टिळे टोपी लावी देवाचे गव्हाळ, टिळे टोपी लावी देवाचे काही काही एवढे व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करतात, दिसण्याचा प्रयत्न करतात, पण बाह्य रंगाला जेवढं आम्ही भुलू ना तेवढं अंतरंगातनं ज्ञान प्राप्त होईलच असं अजिबात नाही. बरीच माणसं अशी बाहेरच्या झकपकीवरती जाऊ नका, अंतरंगात काय असतं ना हे लय लोकांचं उघड पडत. अंतरी भावना वेगळी, अंतरी भावना वेगळी, अंतरी भावना वेगळी, अंतरी भावना वेगळी. नंदकरी भक्ती सोंगणारी जाना, अंतरी भावना वेगळी, अंतरी भावना अंतरीचा भाव महत्वाचा, नाहीतर फजिती झाल्याशिवाय राहत नाही महाराज. कितीतरी माणसं अशी या समाजामध्ये वावरत असताना. एक श्रीमंत माणूस तीर्थक्षेत्री गेला आणि तिथं गेल्यावर त्यानं बघितलं काय का इथे येणारा प्रत्येक जण काही ना काहीतरी सोडतोय, समर्पित करतोय, संकल्प करतोय. त्याने विचार केला आपणही काहीतरी संकल्प सोडूयात, म्हणून तीर्थक्षेत्रावरती गोपीचंदनाचा टिळा लावणारी बरीच माणसं होती. संकल्प सोडला, टिळा लावणाऱ्याकडनं टिळा लावून घेणार नाही आणि त्याला रुपया दान देणार. आणि इतक्यात कुठून तरी टिळेवाला बाबा उगवला आणि पटकन याच्या कपाळावर टिळा लावून दिलं म्हण दादा रुपया. आता कहाचा रुपया, टिळा तर लावायचा नव्हता, रुपया दान द्यायचा नव्हता. म्हणले बाबा खिशात चिल्लरच नाही, भक्त निवासाच्या खोलीवर या मग येतो. आता याला वाटलं बाबा काहीची येते, पण म्हाताऱ्या माणसाचा नाद करायचा. हे वयोवृद्ध माणसं कधी काय बोलतील आणि कोणाला निरुत्तर करतील सांगताच येत नाही. बाबानं गाशा गुंढाळा पिशीत ठेवला आणि बाबा याच्याच माग चाल. कुठं रुपया देतो ना, अहो बाबा गावाकडे या, शाल देतो, श्रीफळ देतो, सत्कार करतो, रुपया देतो. बाबा म्हणलं दे गावचा पत्ता. पत्ता लिहून घेतला आणि 8 दिवसानंतर बाबा गावाकडं निघाले. घराच्या गच्चीवरती श्रीमंत कॉफी पीत बसलेला. टिळेवाल्याला जसं चालत येताना बघितलं तसं झरझर खाली चालत जावं. मुलाला आवाज दिला, बाळा आता आपल्या दारात जर कोणी आलं आणि काही विचारायला लागलं तर सांग का तुझे वडील आजारी आहेत आणि बाहेर येऊ शकणार
कुणालाच भेटू शकणार नाही. पोरग बापाच्या कपाळाला हात लावते. बाबा ताप बी पालाय का छातीत दुखत? बाप म्हणला मला काय धाड भरली नाही, तुला सांगितलं तेवढं कर. टिळेवाला दारातच येत होता. दादा आहात का घरी? मुलगा बाहेर आला. काम काय? काम तुझ्या वडिलांकडे बोलावतोस, वडील आजारी येत, भेटणार नाही. काय काम आहे मला सांगा? काम काही नाही म्हणे, रुपया दान घ्यायचाय. पोरग म्हणतो बाबा मी देतो, जमायचं नाही, तू ह्या बापाकडूनच घ्यायचंय. वडील तर आजारी येत ना, भेटणार नाही. जाऊ दे म्हणे, उद्या तर भेटते, उद्याही भेटणार नाही, परवाही भेटणार नाही. मरू दे म्हणे, मला तरी कुठे घाई आहे. मागणं पुढं बाबानं बंगल्याच्या पोर्च मध्येच मुक्काम ठोकला. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, बाबा काय जागचे हालायला तयार. पोरग बापाला म्हणतोय बाबा कोट्यानं संपत्ती पडली, रुपया द्यायचाय, देऊन टाकावा ना. पण काहींना सवय नसते. श्रीमंती फार आहे पण देण्याची इच्छा नाही. ज्याची देण्याची इच्छा आहे त्याच्या खिशात काही नाही. बरं ज्याची द्यायची इच्छा आहे श्रीमंती पण आहे त्याचा नाईलाज असतो. कारण कपाटाच्या चाव्या तर तिच्याच कमरला, याच्या हातातच कवा काही नाही. म्हणले बाबा रुपया द्यायचा, देऊन टाका. पोरग म्हणताय पण बापानं सांगितलं हे बघ तू माझ्या व्यवहारात पडायचं नाही. आता टिळेवाला नाही विचारलं तर त्याला सांग का तुझा बाप गेला. पोरग म्हणतो बाबा रुपया करता? राहत्यात लय जण राहत्यात असे. म्हणलं बाबा रुपया करता? अरे सांगितलं तेवढं कर. पोरग बाहेर गेलं. टिळेवाला विचारतो दादा वडील बरे झालेत का? पोरानं जरा सुतकी चेहरा केला, तोंडबिंड पाडलं जरा. म्हणजे माझे वडील गेले. खरंच गेले? खरंच गेले. नक्की गेले? नक्की गेले. म्हणे कसं आहे ना दादा, आम्ही खेड्याकडची माणसं आहे रे, आणि खेड्यावरल्या माणसाची रीत आहे, पद्धत आहे, कधी कुणाच्या सुखात सहभागी होता आलं नाही तो वहू नये, पण कोणाच्या दुःखात सहभागी झाल्याशिवाय भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तुम, काट बन कर मत रहना। पुष्प नहीं बन सकते हो तुम, काट बन कर मत रहना। पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना। पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना। टिळेवाल्याला बाबा सांगतात की बाबा आमच्या खेड्याकडच्या माणसाची रीत आहे, कधी कुणाच्या सुखात सहभागी होता आलं नाही तर होऊ नये, पण कोणाच्या दुःखात सहभागी झाल्याशिवाय राहू नये. आता या वय आलोच होतो तो तुझ्या बापाची मातीच करून जातो. खर तयारी. पोरग धावतच आतमध्ये गेलं, बापाला म्हणते बाबा ते तर पोचवायचं म्हणते, कसं करू काय म्हणे, जाय गावात आणि हान भजनी बोलवून. हे गावात गेलो, भजनी मंडळ बोलावलं, इकडं हान भजन सुरू झालं. भजन सुरू झालं. श्रीमंताला कडक कडक पाण्यानं आंघोळी झाली, चटकी तर बसत येत, पण डोळाचा उघडावा तर बाबा समोरच रुपया. बरं आपली माणसं लई चित्र राहते, तापव कडक पाणी तापव. कुठल्या जन्माचं वैर असतं काय माहिती. हे चटकी सहन करूच मेलं. अंगात नवीन वस्त्र नेसवली गेली, तिरडीवरती झोपवलं गेलं, पायाचे दोन्ही अंगठी बांधले गेले, कानात नाकात कापूस टाकून झाला, तोंडात तुळशीपत्र ठेवून झालं. घरातल्या मंडळींनी दर्शन घेऊन झालं. आता भात शिजवणारे, वारा घालणारे, पाणी घालणारे, नातेवाईक, आपतेष्ट, गावकरी सगळे निघाले. गावाला प्रदक्षिणा झाली, नगर प्रदक्षिणा झाली, विसावा झाला, शेवटची विश्रांती झाली, स्मशानभूमीत आणलं. काष्ट रचले गेले, तिरडीवरनं उचललं, काष्टावर ठेवलं. बहिणीनं भावाच्या पाठीला हात लावला, मडकतींना फिरवलं, मडकं फोडून झालं. मुखारविंदात पाणी सुद्धा टाकून झालं. गाव शहर देश कुठलंही असू द्या, बेसिक कोर जाळायचा हाच असतो. पोरग बापाच्या कानापाशी गेलं आणि बापाला म्हणतोय बाबा आता फक्त पेटवायचंय, कसं करू? बापाने तोंडातलं तुळशीपत्र सांगलं, पेटीव. आता पेटीव म्हणल्यावर पोराच्या डोळ्यात पाणी आलं. बाप नाक रुपया करता जाणार बा. चितेला अग्नी डाव दिला, चिता धडधड करत पेटू लागली, शरीराचा अंगाचा दाव होऊ लागला. शेवटी भगवान परमात्म्याला दया आली. सांगितलं अय बाबा तो हा रुपया सुटला. तसं ते जळत्या सरनवच उठून बसलं, पाय कसा पट्ट्या उठला. विनोदाचा भाग वेगळा, सांगण्याचा सिद्धांत आहे इतकाच. परमार्थ आहे. जीव जाण्याची वेळ आली ना तरी चालेल, पण परमार्थात केलेला संकल्प तडीस नेताच आला पाहिजे. देह जावो अतिवारा हो, देह जावो अतिवारा हो.
जाण्याची वेळ आली तरी चालेल, पण संकल्प नेम नियम मोडता कामा नाही. धन्यत्वच असावं माणसं. जन्माला यावं ना, भगवंताच्या नामचिंतनामध्ये रमावं जावं. माऊली महाराजांच्या आजोबांना बघितलं, महाराज काही असू देत पण देवाचं नाव घेतल्याशिवाय काही परमार्थ रक्तात असावा लागतो. अवस्था कुठलीही असू देत पण देवाचा विसर पडता कामा नाही, हे गरजेचं असतं. जन्माला यावं मारावं अशी कितीतरी जात्यात आणि येतात नाही का, गणती कुणाचीच नाही. कीर्तनाच्या व्यासपीठावरती असताना, भगवंताचं नाम मुखारविंदामध्ये असताना मृत्यू यावा हरिभक्तीपरायण ताजोद्दीन महाराज शेख. काय मृत्यू आहे? अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरम ह्या प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. भगवंताचं नाम मुखारविंदामध्ये असताना मृत्यू. आता काही उगा येतात आणि जातात. आमच्याकडे फेब्रुवारीत लय जातात, जाण्याचा महोत्सवच असतो. कुणासाठी मरावं ना यालाही महत्व आहे. कौन मरता है बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी दफन के लिए. कौन मरता है बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी दफन के लिए. अगर मरना ही है तो मर इस वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा हमारे कफन के लिए, हमारे कफन के लिए. माणसानं जन्मास यावं, एक तर साधू संतांनी दाखवलेल्या मार्गावरती तरी चालावं. हरिभक्तीपरायण आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर फार सुंदर वर्णन करतात. एका काळात जगतात ती माणसं मूर्खच आहेत, 2 काळात जगतात ती संत मंडळी असतात, आणि 3 काळात जगावं ते सामान्य माणसाला. एका काळात जगतात ती माणसं मूर्ख आहे, आता फार श्रीमंती आहे, पण समोरून एखादा आला तर बरीच माणसं अशी आहेत का त्याला सांगायला सुरुवात करणार का, महाराज आपल्याकडे पहिला असं काही नव्हतं बरं, लय गरिबी, कधी कुणी मदत केली नाही, कधी कुणी पाहिलं नाही, खायला अन्न नसायचं, भावकीनं कधी डुंकून बघितलं नाही. आत्ताचं जे आहे ते उपभोगायचं सोडून जे नव्हतं त्याची रडगाणी माणसं गातात, म्हणजे भूतकाळात रमतात. ती माणसं मूर्ख आहे. काही निव्वळ वर्तमानात जगतात का, महाराज हाय तरुण तवर घ्यावा मजा करून, जाऊ मरून तर लोक टाकते करून. त्याच्यावर कसले कसले गाणे निघाले ते घेण्याजोगते नाहीत. बुद्धिवादी जीव, आजचा दिवस निघाला ना उद्याच पाहून घेऊ, आणि हे जर उद्या जगलंच तर खाणार काय, प्रश्नच आहे. आणि काही माणसं निव्वळ भविष्याचा विचार करतात. शेख चिल्लीनं म्हणे 50 पैशाचं दूध आणलं, मडक्यात दूध आणलं, वरती अडकवलं, खाली पाहुडला. आता मनात विचारचक्र सुरू झालं, संध्याकाळी बाजारात जाईल, दूध विकील, रुपया होईल, पुन्हा दूध विकील, रुपया करील, हजारोंची उलाढाल वाढेल, जमीन घेईन, जागा घेईन, बंगला घेईन, लग्न करीन, चांगली लग्न करता पोरगी पाहिन, लग्न करीन, 7-8 वर्षात 2-3 लेकरं होतील. आता लेकरं मला माझ्या ऑफिसचं काम करू देणार नाही, लेकरांनी मला माझ्या ऑफिसचं काम करू दिलं नाही का, मी त्या लेकरांच्या आईला माझ्या बायकोला सांगेन का यांना इथून घेऊन जा, पण ती काय माझं ऐकणार नाही, मग मी तिच्या कंबरड्यात लात घातल्याशिवाय राहणार. असं म्हणून त्यानं जे लात घातली ती लागली नेमकी मडक्याला, मडकं फुटलं आणि 50 पैशाचं दूधही गेलं. हजारोंची उलाढाल तिथल्या तिथंच. जे निव्वळ भविष्यात जगतात तीही मूर्ख आहेत. ज्या क्षणाला साधू संत मंडळी आहेत भविष्याची त्यांना चिंता नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण, कुठून तरी कुठेपर्यंत आलेत, कशा करता, उद्धाराया जन जड जीवा. भविष्याची चिंता त्यांना नाही, पण सामान्य माणसानं मात्र 3 काळात जगावं. वर्तमानामध्ये जगत असताना भूतकाळातल्या चुका आमच्याकडून घडणार नाहीत याचं अनुसंधान ठेवून भविष्याची तरतूद म्हणून परमार्थ अथवा प्रपंच करावा. आणि याकरता तुकोबराय सांगतात की आम्हाला या नरदेहाचं अमूल्यत्व कळावं आणि वर्तमान काल परिस्थितीमध्ये समर्पित होता यावं. किती समर्पित याचं उदाहरण स्वतः तुकोबरायांच्या बाबतीत येतं. ज्या क्षणाला एका स्त्रीनं तुकोबारायांकडे यावाने सांगावा की महाराज लेकीचं लग्न करायचं, जवळ पैसा नाही, पती या जगात नाहीत. तुकोबाराय सांगतात, बाई ग, दुष्काळग्रस्त परिस्थिती पडली, सगळं लोकांना वाटून दिलं, स्वतः जवळ देण्यासारखं आता काही नाही, पण एक काम करतो, तुला सावकाराकडे घेऊन जातो आणि पैका घेऊन देतो. सावकाराकडे यावं आणि पैका घेऊन दिला. त्या सावकारानं सगळी लिखापडी करून घेतली. पैसा कधी परत करणार, 1.5 ते 2 महिन्यात घेऊन यावं. सावकारानं ज्या क्षणाला पैसा द्यावा तुकोबाराय त्या स्त्रीला देतात. त्या स्त्रीनं मनोमन आभार मानावेत का महाराज तुम्ही होतात म्हणून लेकीचं लग्न लावण्याकरता पैसा तरी मिळाला. 8च दिवसात मुलीचं लग्न ठरलं. लग्न धूमधडाक्यात साजरं झालं. पाहुण्या रावळ्या मंडळींना कळतंय का बाईनं सावकाराकडनं पैसा तुकोबारायांकरवी आणला. पाहुणे रावळे मंडळी पै पै गोळा करत तिच्या हातात पैसा देत आहेत की हा पैसा घे आणि तुकोबारायांना सांग का काय त्या सावकाराचं देणं घेणं असेल ते मिटवून टाका. तुकोबारायांकडे
यावं आणि त्या स्त्रीनं तो पैसा द्यावा. महाराज, तुम्ही मला वेळेवर मदत केलीत, फार आभारी आहेत, पण आता हे देणं घेणं मिटवा. तुकोबाराय तो पैसा घेतात आणि सावकाराकडे येतात. सावकाराकडे आल्यानंतर मात्र सावकारानं बघितलं, म्हणले हे जरा येडं दिसत आहे. 1.5-2 महिन्याची मुदत घेतली आणि 15 दिवसात परत आलं. पण धोत्रावाले येडी नसतात. तुका म्हणे भोळा जिंकू झाले काळी काळा. तुकोबारायांनी रक्कम परत दिली, पण या सावकारानं केलं काय, दुसऱ्याच दिवशी गावात खटला भरवला की तुकोबारायांनी माझ्याकडनं नेलेला पैसा परत दिला नाही. तुकोबारायांच्या कानावर गेलं, म्हटलं मी तर पैसे परत केले, हा सावकार असं का बोलतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या क्षणाला तुकोबाराय असो, तुकोबाराय त्या खटल्यामध्ये दाखल होत आहेत. पंचमंडळी विचारतात की तुकोबाराय, तुम्ही यांच्याकडनं पैसा घेतला का. म्हणायची घेतला. मग किती दिवसात परत करण्याची मुदत ठरली. म्हणे 1.5 ते 2 महिन्यामध्ये परत करायचं ठरवलं. मग पैसा परत का नाही दिला. तुकोबाराय म्हणतात दिलाय, मग पुरावा काय, कोणी साक्षीदार होता का. तुकोबारायांनी मान खाली घातली, गळ्यातल्या तुळशीच्या माळ्याची शपथ घेतलेली, साक्षीदाराची गरजच भासली नाही. तुकोबाराय मान खाली घालतात, पण इतक्यात लक्षात आलं, म्हणे एक जण तिथे साक्षीदार होता. कोण होता. विठोबा पाटील तिथं हजर होतो म्हणे. बोलवा मग त्या विठोबा पाटला. मग इथं नाही राहतो, पंढरपूरला राहतो म्हणे. पंढरपूरला राहतो, मग बोलवा त्याला. तुकोबारायांना प्रश्न पडला होता, त्याला कसं बोलवायचं. कागद धाडला गेला पंचांकडनं पंढरपूरला. त्या भिंतीवरती चिटकवण्यात आला का विठोबा पाटील नावाचा मनुष्य इसम जिथं कुठं असेल त्यांनी या दिवशी देहूमध्ये हजर व्हावं. दिवस ठरला आणि खटला सुरू झाला. खटला सुरू झाला. बंदिस्त जागेमध्ये सगळी गावकरी मंडळी आहेत. सावकार आहे, तुकोबाराय मान खाली घालून उभे आहेत. आता कसं होणार. ज्या क्षणाला खटल्याला सुरुवात व्हावी, आवाज दिला गेला, विठोबा पाटील हाजीर हो. सगळीकडे शांतता पसरली. माणसं विचार करतायत, आता विठोबा पाटील कधी यायचा. जर आला नाही तर कसं व्हायचं. लोकांच्या चर्चा सुरू झाल्या. इतक्यात तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. आता जर विठोबा पाटील नावाचा कोणी नव्हताच तर तिथं येणार कसा. इतक्यात दुसरी आरोळी दिली गेली, विठोबा पाटील हाजीर हो. मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलं, आता कसं होणार. तिसरा आवाज दिला गेला, विठोबा पाटील हाजीर हो. घुंगराच्या काठीचा आवाज व्हावा आणि कुठून तरी आवाज कानावरती पडावा, विठोबा पाटील हाजीर है. खांद्यावरती कांबळ सुंदर सावळं रूप, कमरेला मोरपीस खोवलेला आणि हातातल्या घुंगराच्या काठीचा आवाज करत विठोबा पाटील तिथं हाजीर व्हावा. ज्या क्षणाला पंच विचारतायत, विठोबा पाटील तुम्हीच का. जी मीच. तुम्ही देवाण घेवाण करताना होतात का. जी होतो. काय व्यवहार झाला. म्हणे इतका इतका पैसा दिला. कधी परत द्यायचा. 1.5 ते 2 महिन्यांमध्ये. मग दिला का. जी दिला. पुरावा कुठला. म्हणे पुरावा आहे. कुठं आहे पुरावा. याच सावकाराच्या घरी आहे. या सावकाराच्या घरी 9 नंबरच्या खोलीत 23 नंबरचं कपाट आहे. 22 नंबरच्या फाईलमध्ये 10 नंबरच्या कागदावरती लिहिलेलं आहे का तुकोबारायांनी या सावकाराचा पैसा परत दिला आणि खाली मोहर उमटवलेली आहे, शिक्का उमटवलेला. कागद आणला गेला. पंचमंडळी कागद बघतायत. सावकार मान खाली घालून उभा राहिला. तुकोबाराय मनोमन देवाचे आभार मानतायत. डोळे मिटलेत. गावकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलंय. एकमेकांमध्ये चर्चा करतायत. आता पंचमंडळी हातातला कागद बघत असताना त्या साक्षीदाराचे आभार मानायचे. म्हणून वरती बघावं का विठोबा पाटील तुमचे लई आभार आहेत. आणि तितक्यात समोर बघतात काय, विठोबा पाटील कव्हाच गायब झाला. तो आला कुणीकडून आणि गेला कुणीकडं कळलं सुद्धा कळलंच नाही. कळणार कसं. तर ज्या कामासाठी आला त्यानं ते केलं. परत जाऊन इटीवर कटेवर हात ठेवून उभा राहिला. जन्माचं धन्यत्व, नरदेहाचं महत्व कळालं की मग आहे की ते समर्पित झालं का त्याला सुद्धा यावंच लागतं. अभंगाचं दुसरं चरण. धन्य आम्ही जन्माला, धन्य आम्ही जन्माला, धन्य आम्ही जन्माला, धन्य आम्ही जन्माला.
सर्वाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो. या नरजन्माचं धन्यत्व, भगवंताचा दास होण्यामध्ये. इकडे फुलाचा कार्यक्रम होतो का? नाही ना. 12 वाजता फुलाचा कार्यक्रम होतो का? अहो, फुलाचा कार्यक्रम होतो का एवढंच विचारलं मी. होतो का? होतो शेवटला. अच्छा, कीर्तन संपल्यावर घेता का? 12लाच संपल्यावर. विठ्ठल विठ्ठल हल भागा भागाच्या पद्धती असतात म्हणून विचारलेलं बरं. नाही तर मागावून उगाच चर्चा करीत लोक. एवढं बाईनं केलं बा आपण ती नाही का. एका गोष्टी करता राहून जाऊ नये. आयुष्यरूपी साधन आणि या साधनाचा वापर साध्य प्राप्ती करायची असेल तेव्हा साधनाची गरज भासतेच. आणि असं असणारं हे साधन ज्या क्षणाला आयुष्यरूपी साधनाला यावं. तुम्हाला आम्हाला नरदेहाचं महत्त्व तर कळावंच, त्याचा योग्य वापर तर करावाच. पण ते करत असताना कुठेतरी तुमच्या आमच्या आयुष्यात येणारे मायबाप की ज्या वर्षश्राद्ध संस्काराच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्रित यावं. असू द्या, नामचिंतन हे निव्वळ आमच्याकरता नाही तर तुमच्याकरता सुद्धा आहे. हातानं टाळी वाजवायची, मुखानं चिंतन करायचं. विठोबा ज्या क्षणाला तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये येणारे मायबाप एकदा का या जगातनं गेले, निस्वार्थपणे प्रेम करणारं मायबाप नावाचं सोनेरी पान आयुष्याच्या डायरीतनं हरवलं का ते हरवलंच. पुन्हा माघारी येणं नाही. आई गेल्यावर कोणी किती म्हणालं मी तुझ्या आईच सारखी आहे, आई तर नाही. कोणी किती म्हणालं मी तुझ्या बाप्पासारखा आहे, पण बाप तर नाही. उभं आयुष्य आमचं भगवंताला शोधण्यात जाईल. तो कधी कुठे केव्हा सापडेल हे ज्याचं त्यालाच ठाऊक. लोक आम्हाला विचारतात, ताई देवाबद्दल एवढं बोलता, तो देव तुम्हाला दिसलाय का? अरे कोण म्हणालं देव दिसत नाही? कोण म्हणालं देव दिसत नाही? आमच्यावर एखादं संकट येऊ द्या, जेव्हा आम्हाला कुणीच दिसत नाही ना तेव्हा एकटा देवच तर दिसतो. कोण म्हणालं देव दिसत नाही? जर असं काहीतरी झालं का माणसं देवाला नावं ठेवणारच. बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. लोक म्हणतात, ताई आम्ही तर देवाचं लय करतो, मग आमच्याच घरात असं कहून झालं? विचारतात ना. आम्ही तर लय केलं तर देवाचं, त्याच काय देवाचे बाळत पण ह्यांनीच उक्ती घेतली होती. भगवंतासाठी किती केलं मुखानं बोलून दाखवाल, त्याच क्षणाला ते पुण्य क्षय पावल्याशिवाय राहत नाही. हे कलियुग आहे. इथं कुठल्या माणसासाठी जरी कराल किती जीव लावा, तो माणूस फिरल्याशिवाय राहत नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. माणसानं कर्म करावं, वाटेवर ठेवावं. ज्याला सुखी व्हायचं ना त्याने अपेक्षा स्वतःकडून ठेवायच्या, समोरच्याकडनं कधीच नाही. ज्या क्षणाला या जगातनं आमच्या आईनं जावं, अवघं 7-8 वर्षाचं वय, लेकरू खेळून थकून भागून आईकडे आलं. आईला म्हणतं, आई आई अगं भूक लागली, जेवायला देतेस? काहीतरी काम करण्याकरता आईनं उभं राहावं. काय झालं कळालं नाही. ग्लानी आलेल्या अवस्थेमध्ये आईच्या जमिनीवरती पडली, ते पडलीच, पुन्हा उठलीच नाही. लेकरू कावरं बावरं झालं. शेजारी पाजारी गेलं, बोलावून आणू लागलं. शेजार पाजारच्यांनी यावं, आईला गाडीवरती घ्यावं आणि गाडी निघून गेली. जराच वेळात दारासमोर मोठी गाडी उभी राहिली. बाळानं बघावं, जाताना छोटी गाडी होती, येताना तीच मोठी गाडी आहे. जाताना आईला बसवून नेलं, येताना का झोपली? काहीच कळायला मार्ग नाही. घरात गर्दी वाढते. बापाला विचारावं, बाबा घरात गर्दी का वाढते? जो येतोय तो माझ्या आईच्या पाया का पडतोय? काही न बोलता डोळ्यातनं आसवं ढाळत बाप उभा आहे. मावशी दारातनं येताना दिसावी. मावशीचा पदर खेचावा. मावशी भूक लागली ग, आई जेवायला देणार होती, तिला उठव ना. आई उठायला तयार नाही. मावशीनं स्वयंपाक घरात न्यावं, जेवू घालण्याचा प्रयत्न करावा, पण लेकरू काही जेवायला तयार नाही. आईच्याच हातून जेवायचं. जराच वेळात ती गाडी दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यावी, ती माणसं दुसऱ्या ठिकाणी यावीत. आणि त्या दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर बाळानं बघितलं, ही जागा मी बघितली आहे, मला माहिती आहे. इथं आलेला कुणीही आजवर परत आलेला नाही. ती जागा होती स्मशानभूमी. मरण कशाला म्हणतात कळत नाही. पण माझी आई आता परत येणार नाही. इथं आलेला माणूस आजवर नाही आला ना, माझी आईही येणार नाही. म्हणून या जाणीवेनं बाळ रडू लागतो. आईला साथ घालू लागतो की आई ग माघारी आहे. चुकलं तुझं बाळ आई ग,
चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई. किती ग हाल झाले आई सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला आई, सांगू मी कुणाला. सावली निघून गेली पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला आई, पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं, वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई. स्मशानभूमीमध्ये रडणारं ते लेकरू आईला साथ घालू पाहू लागतं की आई पुन्हा माघारी ये. एकदा का मनुष्य या जगातनं गेला की तो गेलाच. माणूस गेल्यावर कोणी किती म्हणाला तरी तो माघारी येणार नाही. रस्त्यानं चालतोय, एखादा दगड पडलेला आहे, गेल्या 8 दिवसापासून तो दगड बघतोय, 9व्या दिवशी कोणीतरी उचलला बाजूला टाकला. आमच्या लक्षात येतं, 9व्या दिवशी चालत असताना लक्षात येतं की अरे इथं काहीतरी होतं. न राहून चुकल्या चुकल्यासारखं वाटू लागतं. 8 दिवसांच्या सवयीचा निर्जीव दगड जर आम्हाला आठवतो तर घरात न जाणारी जिवंत चालती बोलती व्यक्ती का नाही आठवणार. वय किती असू द्या, स्वभाव कसाही असू द्या, कारण या जगात इतकी स्वार्थी माणसं आहेत ना. निस्वार्थ भावना असणारी ही 2 व्यक्तिमत्व आहे जी पुन्हा माघारी नाही. साधू संतांना सहन करावं लागतं, तिथं तुमची आमची काय व्यथा. फार सुंदर वर्णन येतं. अगदी पहाटेचा प्रसंग, शांत निवांत प्रसन्न वातावरण. झोपडीचं दार किलकिलात उघडावं आणि अवघी 7-8 वर्षांची तेजस्वी मूर्ती बाहेर यावी. अंगावर उत्तरीय पांघरलेलं, पंचा खांद्यावरती टाकावा आणि इंद्राणीच्या दिशेने निघावं. ती ज्ञानमूर्ती तेजोमूर्ती म्हणजे तरी कोण. मा म्हणजे महानता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. महानता उदारता लीनता ज्यांच्या ठाई होती ती या विश्वाची माऊली ज्ञानोबाराय. मनामध्ये विचार यावा, प्रातःकाल होते, उठावं, इंद्राणीवर जावं, स्नान करावं, विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं. मनामध्ये विचार आला, अंगावर उत्तरीय पांघरलं, पंचा खांद्यावर टाकला आणि निघालं. वातावरणातली प्रसन्नता अंतःकरणामध्ये भरून पावते. दूर कुठेतरी गाय वासराच्या हंबरण्याचा आवाज कानावर ऐकू येतोय. घरट्यातल्या पक्ष्यांचा चिवाळा हलकासा जाणवू लागलेला. इंद्राणीच्या काठी यावं, रात्रीच्या प्रहराला सोडलेले दिवे अजूनही मंदावत चाललेल्या अवस्थेत पाण्यावर उचंबळतात. शांत निवांत वाहणार पाणी एखाद्या सुमधुर संगीताप्रमाणे भासतंय. खांद्यावरचा पंचा अलगद काठावर ठेवला आणि घाटाच्या 6 पायऱ्या उतरून पाण्यात प्रवेश केला. तशी थंडगार पाण्याची शिरशिरी अंगावरती उमटली. रोमांच उभे राहावेत. या पंचमहाभूतांमध्ये उठणाऱ्या आनंद लहरी आता देहाच्या पंचमहाभूतांमध्ये समाविष्ट होत आहेत. हातातल्या पाण्याचा तवंग पाणी टपटप टपटप गळतंय, पुन्हा समाविष्ट होतंय पाण्यात. गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं. छोटे छोटे मासे येत आहेत, पायाला टोचे मारून जात आहेत. त्या प्रसन्न वातावरणामध्ये हातात पाणी घेऊन उभे आहेत. पाणी तरी कशा करता. पूर्वी त्रिसंध्या करायची म्हटली की सूर्याला अर्घ्य अर्पण केलं जायचं, पण अर्घ्य वाहतय कोण. एक ज्ञान सूर्य दुसऱ्या तेजो सूर्याला अर्घ्य अर्पण करतो. माऊलींच्या मुखारविंदातनं धीर गंभीर अशा मंत्रोच्चारास प्रारंभ व्हावा. ओम सूर्याय नमः. ओम तेजाय नमः. ओम
भास्कराय नमः. मुखारविंदात निघणारे मंत्रोच्चार वातावरणाचं पावित्र्य आणखी खुलवत होतं. मात्र तितक्यात इंद्राणीच्या काठी कोणीतरी यावं. आपल्या एक टांगी धोत्राच्या काठाला झटका देत कपाळावरच्या 7-8 आढ्या वाढवत काठावरनं जोरात कोणीतरी आरोळी द्यावी की कोण रे? संन्याशाचा ज्ञान्या का? हातातल्या पाण्याचा तवंग जसाच्या तसा निसटावा. डचकून मागे वळून बघावं. काठावरती उभे असणारे एक टांगी धोत्राच्या काठाला झटका देणारे कपाळावरच्या 7-8 आठ्या वाढवणारे विसोबा काका दृष्टीच दिसून यावेत. विसोबा काका विचारतात, संन्याशाचा ज्ञान्या? जगाचा बाप आहे. राग आला नाही. जगाचा बाप आहे, राग नाही आला. माऊलींच्या मुखारविंदातनं शब्द उमटावे. ते शब्द तरी कसले? उन्हाळ्यात वाळवंटातलं पाणी आटावं आणि छोट्याशा झऱ्यानं मंजूळपणे खळखळ करत वाहत चलावं, तसे माऊलींच्या मुखारविंदातनं शब्द उमटतात. हो काका, मी ज्ञाना. अरे इंद्राणीच्या पाण्यात काय करतोस? तुम्ही लोकांनी आता ही इंद्राणी सुद्धा वाटवायची ठरवली वाटतं. इंद्राणी वाटवायची ठरवली का? ज्ञानानं तितक्यात शांतपणे उत्तर द्यावं, काका आमच्यासारख्यांच्या स्पर्शानं जर बाटेल तर हे तीर्थ कसलं हो? गटारीचं पाणी आलं, गंगेला मिळालं, तेही गंगाजल झालं. आमच्यासारख्यांच्या स्पर्शानं नाही बाटायचं हे तीर्थ. हे ऐकल्यानंतर काकाला जरा रागच आला. वेदोपंडित आहेत, शिकलेले आहेत. माणसाकडं किती ज्ञान असू द्या, त्या ज्ञानाला अहंकाराची बाधा झाली का ते व्यर्थ आहे. आपण लाख मोठे असू, समोरच्याच्या वयाचा, त्याच्या ज्ञानाचा, विचारांचा मान सन्मानच जर करता येत नाही, उपयोग काय ज्ञानाचा? काकाला राग आला. एवढंच लेकरू मला शिकवतंय? एक टांगी धोत्राचा काठ सोडून दिला, घाटाच्या 6 पायऱ्या उतरून पाण्यात प्रवेश केला. एका हातानं मनगट करकचून पिळावं आणि दुसऱ्या हातानं तलाड दिशी मुखात द्यावी. मला ज्ञान शिकवतोस का संन्याशाच्या कार्ट्या? कोवळ्या गालावर 5च्या 5 बोट उमटावी. डोळ्यात पाणी आलं ज्ञानोबारायांच्या. काका पुन्हा नाही येणार, पुन्हा येणार नाही. हातातला हात मनगट कसं बसं सोडवलं. खांद्यावरचा पंचा काठावरती घेतला, खाटावरनं पंचा उचलून खांद्यावर टाकला. घराच्या दिशेने निघाले. घराच्या दिशेने निघावं, पण इकडे बराच वेळ झाला ज्ञानात दिसत का नाही, म्हणून कुटियाच्या प्रांगणात आईनं यावं तर लांबूनच ज्ञानाला येताना बघितलं. आईनं बघावं, विचारावं, ज्ञाना कुठे गेला होतास रे? आई, अगं इंद्राणीवर गेलो होतो ग. इंद्राणीवर कशा करता? आई, अगं स्नानाकरता गेलो होतो. स्नानाकरता गेलो होतो म्हणतोस बाळ? अंगावर गटारीचा गाळ रे राजा. कुठे पडलास का? पडलो नाही आई. गावातनं येत होतो, ती मुलं खेळत होती. त्या खेळणाऱ्या मुलांकडे काकानं बघितलं आणि सांगितलं, अरे पाहता काय, लाता घाला त्या ज्ञानाला. काकानं सांगितलं, त्या मुलांनी मारलं गाई. काकानं सुद्धा मारलं. रुक्मिणी मातेनं पदर डोळ्याला लावावा, विठ्ठल पंतांपाशी यावं. नाथ, आपण सहन करतो ठीक आहे, आपल्या लेकरांनी का सहन करायचं? कशा करता? काहीतरी करा स्वामी. काही कालावधीनंतर विठ्ठलपंत प्रतिष्ठान क्षेत्री येतात. आताच औरंगाबाद जिल्ह्यातील स्थित पैठण पूर्वीचं प्रतिष्ठान. धर्मसभा भरायची, एकापेक्षा एक पंडित आहे. कोणी द्विवेदी, कोणी चतुर्वेदी वेदांचं अध्ययन करणारे, कोणी शास्त्राचं तर कोणी पुराणांचं अध्ययन करणारे, तर कोणी गूढ विद्येचे अभ्यासक आहेत. सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. एका ज्ञानाची कमतरता आहे, माणुसकीच्या ज्ञानाची. ते नव्हतं तिथं कोणाकडे. त्या धर्मसभेनं धर्मपंडितानं सुनवावं.
तुमच्या मुलांचे मुंज व्हावी म्हणून शुद्धीपत्रक देतो. तुमच्या मुलांचे मुंज व्हावी म्हणून शुद्धीपत्रक देतो, पण उभयंताला पती पत्नीला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आहात तयार? क्षणाचाही विलंब न लावता विठ्ठलपंत होकार देतात. लेकरांना समाजात मानानं जगता यावं असं वाटत असेल तर देहांत प्रायश्चित्तासाठीही तयार आहे. थरथर त्या हातानं कृष्णाजी पंत अडवण्याचा प्रयत्न करतात. थांबा भाचे बुवा, काय करताय? काहीतरी शास्त्राधार निश्चित असेल, मात्र ऐकतील ते विठ्ठलपंत कसले. घरी यावं, पत्नीला सांगावं, त्या पतिव्रतेनं स्वयंपाक रांधावा, लेकरांना जेवू घालावं, झोपी लावावं. इकडे विठ्ठलपंत पत्र लिहितायत. झोपडीच्या कवडशातनं येणारं गार वारं अंगाला झोंबून जात आहे, पण त्या झोंबणाऱ्या वाऱ्यापेक्षा अंतःकरणातल्या विचारांचा वारा झोंबतय. काय करावं, कसं करावं, काही कळायला तयार नाही. पत्र लिहावं, ज्ञानदादाच्या पायाशी ठेवावं आणि जाण्याकरता निघालेले विठ्ठलपंत द्वारास यावे. साथ घालावी, उठा रुक्मिणी, निघायला हवं. लेकरं उठली तर मोह नाही आवरायचा. पण रुक्मिणी माता होत्याच कुठे? ज्ञानदादाच्या डोक्याशी बसलेल्या, सोपानाच्या अंगावरचं पांघरून सावरणाऱ्या मुक्ताईला डोळे भरून पाहणाऱ्या. मनामध्ये विचारांचं काहूर आहे, काय करावं, कसं करावं. एक आई आपल्या लेकराला जास्त वेळ लांब ठेवू शकत नाही. इथं आयुष्यभरासाठी पोरकं करायचं एवढं सोपं आहे का? कशा करता? धर्मानं सांगितलं म्हणून. अरे कुठला धर्म, कुठलं शास्त्र? आता को धर्म किमतस्य लक्षणमिति चेदुच्यते यागातिरेव धर्मः किमतव प्रयोजन वदर्थ. कुठला धर्म? लेकरांना वनवनट टाकायला सांगतो तो धर्म, की लेकरांना पोरकं करायला सांगतो तो धर्म? मनात विचार यावा, आज माझा निवृत्ती इथे असता. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करताना तिकडेच हरवला. आई वडिलांनंतर मोठा भाऊ घराचा आधार असतो, असावा. माझा निवृत्ती इथे असता तर त्यानं मोठा धाटा म्हणून सांभाळलं असतं, सावरलं असतं. आता अवघी 4 वर्षाची माझी मुक्ताई सकाळी उठेल, विचारेल, दादा आई दिसत नाही, कुठे गेली का? काय सांगावं ज्ञानानं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला माझ्या सोपानाला भूक लागेल, विचारेल, दादा भूक लागली रे, तर पोटात कसतरी होत आहे, बाबा केव्हा येणार? काय उत्तर द्यावं ज्ञानानं? कशी जगतील, कशी राहतील, काही माहित नाही. पांडुरंगाला साथ घालावी की पांडुरंगा आता सर्वस्व तुझ्या हाती आहे. तूच या लेकरांसाठी आई आणि तूच या लेकरांसाठी बाप. विठ्ठलपंत साथ घालतात, रुक्मिणी उठा, निघायला हवं. जड अंतःकरणानं उठावं, तुळशी वृंदावनाचं दर्शन घ्यावं, घराकडे भरल्या नजरेनं बघावं, काठानं चालू लागावं. निवृत्तीनाथांना समाधी अवस्थेत अंतर्ज्ञानानं दिसावं. कोणीतरी स्त्री आहे, पुरुष आहे, काठानं चालताय, चेहरा दिसायला तयार नाही, कारण नियती आहे. चालता 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 एके ठिकाणी थांबावं आणि थांबल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला डोहात उडी घ्यावी. निवृत्तीनाथांची समाधी भंग पावावी, कारण चेहरा दिसावा. साथ घालावी आई बाबा. सर्व सिद्धींनी युक्त निवृत्तीनाथ, पण नाही थांबवता आलं. काही माणसं आमच्या आयुष्यात येतात जातात, कधी कोणी जगात न जातं तर कधी कोणी आयुष्यात न जातं. आम्हाला वेळीच थांबवता येत नाही, भेटता येत नाही, बोलता येत नाही. माणसं निघून जातात, मग आम्ही म्हणतो, महाराज आम्हाला भेटायचं होतं, बोलायचं होतं, माफी मागायची होती. ती व्यक्तीच आता पुन्हा येणार नाही. तो सल जो आयुष्यभर मनात राहतो ना, तो कशानच निघत नाही. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता, ज्ञानदादा, निवृत्तीदादा, सोपान काका, मुक्ताबाई या लेकरांकरता एकदाच देहत्याग करतात, एकदाच स्वतःचा जीव समर्पित करतात. पण तुम्हाला आम्हाला सुखानं जगता यावं म्हणून आमचे मायबाप इथं रोज मरतायत, रोज झुरतायत.
अमूल्यत्व तुम्ही आम्ही जन्मास यावं तर आम्हाला हे कळावं. नवे नवे माणसं आहेत जपून ठेवा. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत सांभाळा. मग ती कशी असू देत कधी ना कधी तरी ती जाणारच आहे. तोवर सांभाळता आली पाहिजे. हा परमार्थ आहे. परमार्थ वेगळा काही नाही. जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. का सांगायचं कशा करता सांगायचं. भक्ती आहे जशी कराल ना तशी वळेल. भक्ती भुकेत शिरली तर उपवास होईल. भक्ती अन्नात शिरली तर प्रसाद होईल. भक्ती पाण्यात शिरली की तीर्थ होतं. भक्ती संगीतात शिरली की भजन कीर्तन होतं. भक्ती दगडात शिरली की देव होतो. पण तीच भक्ती जर हृदयात शिरली तर तिचंच हृदय मंदिर होतं. दुसरीकडे कुठं जाण्याची गरज भासणार नाही. फक्त कळालं पाहिजे. आणि असा असणारा हा नरजन्म तुकोबाराय सांगतात की ही पावटणी आहे पोहटी आहे. हिच्याद्वारे आम्हाला भगवंत प्राप्त करायचा आहे. स्वर्गात असणाऱ्या देवादिकांची शान ज्यांची पावलं जमिनीला टेकत नाही, जे कधीही वृद्धत्व ज्यांना येत नाही, जे सतत अमृत प्राशन करत असतात त्यांची असणारी शान त्याच्यावरही निशाणी साधू अभंगाचं शेवट.